पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धीरज. धीरज टू रोशन. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. सुरेख चेंडू होता. पंचांचा काहीच इशारा येत नाही. चेंडू जातो तो सरळ निर्धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. वेलकम बंटी यायचंय. आपण देखील समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. नेक्स्ट बॉल धीरजचा. यावेळेस खोलात टाकला होता. खोलात टाकला होता. हो चुकीचा कॉल. चुकीचा कॉल आपल्याला पाहायला मिळाला. रनआउटची जरूर संधी होती परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीत आणि चेंडू जाते तो म्हणजे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती जोडली जाते. चला यायचंय. कुंद संघाचे खेळाडू जोडले गेलेले आहेत. कुंद संघ खूप लांबवरचा प्रवास करून आतापर्यंत आलेले आहेत. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी सज्ज तो म्हणजेच धीरज पवार. स्क्वेअर लेग च्या दिशेने आपल्याला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक असेल काऊ कॉर्नर. तदनंतर लॉंग ऑन. एक्स्ट्रा कव्हर. कव्हर पॉइंट रिझल्ट. फुलटा चेंडू. पर्वणी होती. लाभ उचलू शकले नाहीत आणि पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. तीन चेंडू आतापर्यंत फेकून झालेत मात्र धावा खर्च केले त्या दोन. पॉवर प्लेच्या षटकात कशा प्रकारची गोलंदाजी करावी याचं उत्तम असं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे धीरज पवारच्या माध्यमातून. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहता स्वतः हरीश असतील. हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकर होता. कट केल्या पॉईंट रिझन मधून. क्षेत्ररक्षक सुरेख पाहायला मिळतोय. गली रिझन मध्ये चेंडू फील्ड केला जाते. तत्पूर्वी एक धाव सुरेखरित्या पूर्ण केली जाते. वेळेची किंमत ज्यांना विचारा जे सकाळची ट्रेन पकडून जॉबसाठी जातात. 1 मिनिट उशीर झाला तरी पण त्यांना ट्रेन मिस करावी लागते. जॉबवर उशिरा पोहोचतात आणि तदनंतर पूर्ण दिवस त्यांना त्या गोष्टीची खंत राहते. वेळेची किंमत ज्यांना विचारा. अपघात झाल्यानंतर उशिराने हॉस्पिटलमध्ये आपण त्यांना पोहोचवलं जातं. त्यांना वेळेची किंमत विचारा. तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून जातील. वेळ फार महत्त्वाची आहे. म्हणूनच तर म्हणतात गेलेली वेळ कधी परत येत नाही. नेक्स्ट बॉल फुलटच होता. फुलटच होता. पर्वणी होती. यावेळेस चेंडू चाललाय सीमा रेषेच्या दिशेने परंतु काय सुरेखरित्या झेल टिपलाय आणि फलंदाज होते बाद. सचिन बॅक टू द डगआउट. डीजे मास्टर देखील रंगात आलेले पाहतात. लय दिसाचा हट्ट माझा पूर्वा. माझ्या सोनेला कोकण दाखवा. बघा वर्षाचे 12 महिने जा तुम्ही कोकणामध्ये तुम्हाला निसर्गरम्य आनंदाचं हर्ष उल्हासाचं वातावरण पाहायला मिळेल. संस्कृतीचं एक देखणा नजराणा म्हणजे काय असेल ते म्हणजे कोकण. कोकणाबद्दल आपण जेवढं जास्त बोलू तेवढंच आपल्याला त्याच्याबद्दल संदर्भ स्पष्ट करणं कमी वाटेल. कारण कोकणाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये काही ना काही नाविन्यपूर्ण इतिहास दडलेला असतो. इतिहासाची पाने चाळून पाहिली तर भरपूर काही आपल्याला त्याच्यामधून अभ्यासाला मिळेल. नेक्स्ट बॉल धीरजचा. यावेळेस फलंदाजीसाठी मैदानामध्ये आले तो म्हणजे भूषण. भूषण शेलार पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज धीरजचा. यावेळेस होता गॅप शॉट सिलेक्शन. सुरेख क्षेत्ररक्षक तिथे होते. त्यांच्या माध्यमातून होते चुकी. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
सुरेख सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु जसा भूषण मैदानामध्ये आला पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत आपल्या नावाची ओळख करून दिली आणि धावसंख्येचा वेग जाऊन पोहोचतो, तो म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7-1 बाद 7. गुणलेखक जिज्ञेस देखील आज मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी सातत्याने किंग्स प्रीमियर लीग असू द्या किंवा आईगाव देवी चषक 2025 या दोनही पर्वामध्ये त्यांनी सुरेख असा गुणलेखक त्यांच्या सुवर्ण हस्ताक्षरामधून कोरला गेलेला आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जायचे. बघा पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असतील ते म्हणजे प्रणव, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज. पहिलं षटक हाताळलं ते म्हणजे त्याच्या सख्या भावाने धीरज पवार याने आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज प्रणव पवार. समालोचन कक्षाच्या दिशेने आमच्या समोर आपण पाहते हरेश बिरकुटे असतील काव कॉर्नर रिझन मध्ये. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही. पुन्हा एकदा रोशन निर्धाव चेंडूची सांगता करतोय. चला गावदेवी क्रिकेट संघ वरप कुठे जायचं नाहीये, यानंतर विनर अशी लढत होणार याची नोंद घ्यायची आपण देखील. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर वर तुटून पडलाय भूषण शेलारच्या सोबत आपण पाहतोय. रोशन खेळाडू असतील, रोशनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय लॉंग बिग अवे मायटी हिट षटकार. बॉल ओव्हर पिच होता, खोलात टाकला होता, यॉर्क करून घेतलं स्वतःला आणि चेंडू जातोय तो म्हणजे निर्धाव. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर षटकाराने पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. प्रणवची एक तीर तो एक बेरी असं समीकरण. यावेळेस गॅप भेदलाय परंतु क्षेत्ररक्षक येतात, फील्ड करतील, एकाच धावेवरती समाधान. आता मात्र लेफ्टी फलंदाज, एक डावखुरा फलंदाज मैदानामध्ये भूषण, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. हरीश स्मिथ हास्य करतायत. अनुभव खूप आहे, दांडगा अनुभव, व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून देखील चांगलाच खेळ त्यांचा राहिलेला आहे. TDPL असो, 10PL असो, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी यासारख्या खूप साऱ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी देखील गाजवून सोडलेल्या आहेत. परंतु कुंदे संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. केंद्रीय मंत्री चषक, त्या संघामधून तर आपण पाहतोय सुप्रीमो वगैरे यांसारखे अनेक मोठमोठे स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत. हो खोलात टाकला होता, काय गोलंदाजी होते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट, एक षटकार जरूर आलाय, तदनंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं प्रणव पवारचं. शेवटचा चेंडू असेल. आज मात्र या संघामध्ये राजेशजी मिरकुटे सर यांची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. असो, हो एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केला, चेंडू टाकला सरळ स्टंप वर. यष्ट्या होतात उद्ध्वस्त, दांडी होते गोल. रोशन बॅक टू द डगआउट. संगीत आपल्याला पाहायला मिळते. DJ असतील श्रावणी, त्यांचे सर्व तुषारजी मडके साहेब यांच्या माध्यमातून. तदनंतर आता मैदानात ज्या खेळाडूच्या नावाने हा संघ ओळखला जातो, संकेत दळवी, एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामधील. कोण विसरेल ते 50 वाकलन संघाविरुद्ध मारलेली गोलंदाजी मार्कवर तुम्ही तेव्हा पाहू शकत होते. केतन म्हात्रे, जीत भोईर, ऋषी भोईर यांसारखे मातब्बर खेळाडूंना ठोकलेले ते षटकार चौकार आपल्याला आठवले तर संकेतचं नाव देखील कल्याण ग्रामीण क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून उभारायला आलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर ओपनिंग पेअर म्हणून
संकेत दळवी आणि त्यांच्यासोबत आपण कधी कधी भूषण असतील, लेफ्टी दुसरा एक भूषण आहे तो देखील कधी कधी ओपनिंगला पाहायला मिळतो, परंतु आज थोडेसे उशिराने आले आणि मैदानात देखील उशिराने प्रवेश केला आहे. परंतु उशिराने आलेली गोष्ट जास्त काळ टिकते म्हणतात ना. आणि हा व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राईट आर्म राऊंड द विकेट हरेश मिरकुटे. एक 4 ते 5 पावलांचा स्टार्ट, एक अनोखी गोलंदाजीची शैली आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू देखील सुरेख हाताळलेला. भूषणला काहीसा चेंडू समजला नाही. इनर एज ऑफ द बॅट आणि सरळ बाद होते यष्टीरक्षकाच्या हातात. भूषण बॅक टू द डगआउट. संगमातील कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न पहिली स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन असेल. हा चेंडू खोलात टाकला होता. यावेळेस देखील बॅट स्विंग केली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही. चेंडू जातो तो पुन्हा एकदा निर्धाव. आमचे गुणलेखक जिग्नेशजी लोखंडे आम्हाला कळवतात की हा ओपनिंगचा प्लेअर आहे, परंतु आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये आपल्या संघाचा डाव सावरण्यासाठी आलेला आहे. परंतु जोपर्यंत संकेत मैदानामध्ये असेल तोपर्यंत आशा पल्लवित असतील त्या म्हणजे मोठ्या धावसंख्येच्या वाटचालीकडे कुंदे संघाच्या. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही. ब्लँक स्ट्रोक खेळत आहेत तेजस. कदाचित अद्यापपर्यंत सराव देखील चालू नसेल काही संघाचा. हरेशच्या षटकातील देखील आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 3 निर्धाव चेंडू हाताळलेत. एक वाईड वगळला तर हो खोला टाकला होता. यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. रनआउटची संधी. काय घडतंय. चुकीच्या एंडला थ्रो फेकी आपल्याला पाहायला मिळाली. परिणामी स्वरूप एक धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाते. 17 ऑन द स्कोर कार्ड. पाहूया 17चा खतरा कोणत्या संघावर येतो तो. आमच्यासोबत दुर्गेश ठाकूर देखील जोडले गेलेले आहेत. विक्रमला विक्रम म्हणणारे देखील आहेत. ते यायचे आपलं देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्वतः आपल्या चिरंजीवाच्या सोबत आलेले आहेत. आल्या आल्या त्यांनी बंटी यांची भेट घेतली आहे. एक मोठं नाव बंटी पटेल. स्लोवर उडतो. पिक केलाय चेंडू उंच आकाशामध्ये आणि सुरेख झेल टिपला जातोय. संकेत देखील जड अंत्यकरणाने मैदानाच्या बाहेर आपल्याला जात असताना दिसतोय. संकेत बॅक टू द पवेलियन. एक वेळेस लोक घामाने भरलेला कपडा बदलणार नाही, परंतु व्हॉट्सअपचा डीपी असेल, इन्स्टाचा डीपी असेल, विश्वाची दिवसातून 4 ते 5 वेळा बदलतात. हा देखील चेंडू स्लोवर वन पद्धतीचा होता. फिंगर रोल्स केले होते. बॅक ऑफ द हँड चेंडू रिलीज केला आणि निर्धाव चेंडू येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांचं षटक फेकले ते म्हणजेच हरेश मिरकुटे यांनी. हरेशचं गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
बैलाचे मालक भावित शेठ भोईर देखील आमच्यासोबत आलेले आहेत. सातत्याने 3 ते 4 दिवस त्यांची देखील या स्पर्धेसाठी अथक प्रयत्न आणि मेहनत आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या सोबत त्यांचे मित्रपरिवार देखील असतील. यायचं आपण देखील मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. वडापावचा आनंद घेत आहेत ते देखील. पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सार्थक ठाकरे. स्लॉग ओव्हरचा आणि हाणामारीचा षटक टाकण्यासाठी सज्ज. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल जज करतायत आणि विशाल सुरेख झेल टिपतोय. तेजसला देखील परतावा लागणार आहे. तेजस चला मला वाटतं धागाव संघ वर्षभर सातत्याने सराव करत असतो. कारण धागाव संघाची जी बॉलिंग अटॅक आपण पाहिलं एकही गोलंदाज संधी उपलब्ध करून देत नाहीये षटकार चौकार मारण्यासाठी. ते म्हणजे कोणत्या संघाच्या फलंदाजांना चला विकास शेठ भोईर कुठे असेल यायचं आपण देखील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. आदित्य तांबोळी साहेब आपल्याला बोलवत आहेत. विकास शेठ भोईर कुठे असेल यायचं मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आणि तत्पूर्वी मैदानामध्ये काय घडते झेल ड्रॉप केलाय आणि झेलचं रूपांतर एका धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बराच वेळ थांबलेला स्कोर कार्ड आता मात्र पुढे सरसावायला सुरुवात होते. 19 धावा धावफलकावरती. धागाव संघ बघा काय शिस्तबद्ध वेळेच्या अगोदरच उपस्थिती दर्शवली होती. जरूर फुलटास होता स्विंग केलाय चेंडू फिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी आलेला. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. राहिलेली आहे. हो काय घडते नक्की पुन्हा एकदा गडी बाद होतोय आणि आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे गोलंदाज सार्थक ठाकरे. बघा सार्थक ठाकरे यांनी जर हॅट्रिक घेतली तर ओम मिरकुटे आणि ओम ठाकरे आणि त्यांच्यासोबत प्रथमेश मिरकुटे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक असेल. परंतु मैदानात नक्की घडते काय पहिल्या इनिंगची समाप्ती होते. लेगबादच्या स्वरूपात 4 धावा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होते परंतु 500 रुपये देखील गमावलेले आहेत.
फलंदाजांची पेअर मैदानामध्ये पाठवायची त्वरित आणि गावदेवी क्रिकेट संघ वरप सर्व खेळाडू समालोचन कक्षाच्या दिशेने येऊन थांबायचं आहे, कारण यानंतरचा आपला सामना विनर विनर असा. बघा आदित्य शेठ तांबोळी कुठे असतील याचं आपण देखील. आदित्य शेठ तांबोळी आणि विकास साहेब कुठे आले असतील. विकास साहेब भोयर कुठे असतील याच्या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय, मंचावर येऊन बसायचंय. आदित्य शेठ भोयर आदित्य शेठ तांबोळी सॉरी चुकीची दुरुस्ती करतोय. आदित्य शेठ तांबोळी तुम्हाला बोलवत आहेत, त्यांच्या विनंतीला मान द्यायचा प्लीज जरा. चला निलेश शेटकडू आले असतील तर यायचे. यापुढील सामना आपला आहे. चला बघा मैदानात धागाव संघ खेळत असतं. दुपारच्या सत्रामध्ये देखील एटीएम ऑन केलेले आहे रोशन मिरकुटे यांनी. जर एका षटकामध्ये 3 षटकार ठोकतोय तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल, आणि जर षटकार हॅट्रिक ठोकतोय तर तब्बल 1001चं पारितोषिक असेल, याची नोंद घ्यायची आहे. धीरज पवारसाठी हे पारितोषिक असणार आहे. महेंद्र शेठ जगताप आज फुल मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फायर आहेत, फ्लावर नाही फायर रूम आहे. त्यांचं एक वाक्य नेहमीच प्रसिद्ध असतं, शाबास जबरदस्त. मला वाटतं दहागाव गावामध्ये आज एकही खेळ मुलगा राहिला नसेल, कारण तर मैदानाच्या चौफेर फक्त आणि फक्त आपल्याला दहागाव संघाचे समर्थक आणि खेळाडू पाहायला मिळतील. जर्सी देखील परिधान केलेले आहेत. बघा तब्बल 28 धावांचं टार्गेट असणार आहे ते, म्हणजेच दहागाव संघासाठी. का ती ब्लू कलरची गाडी कोणाची असणार आहे, डिझायर स्विफ्ट आहे आय थिंक. ती जरा तिथून हलवायची आहे, कारण आमच्या खेळाडूंना त्याचा त्रास होतोय. सूर्याची किरणं त्याच्यावरून रिफ्लेक्ट होत आहेत, परावर्तित होत आहेत, आणि खेळाडूंना त्या गोष्टीचा त्रास होतोय. प्लीज थोडं कोऑपरेट करायचं आहे. तिथून आपलं वाहन व्हेकल तिकडून हलवायचं प्लीज थोडं.
प्रेम सुरोसे साहेब आणि निखिल पाटील बघा एक गौप्य स्फोट करत असताना चर्चा चालू आहे, चर्चासत्र. कारण आजच्या दिवसामध्ये त्यांचा देखील संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार असोत. जितू असतील, बंटी असतील, इस्तियाक असतील, मोठमोठे स्टारकास्ट त्या संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच गोलंदाज रोशन घायाळ, पहिला चेंडूवर आक्रमण, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलेला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. प्रेम साहेब सुरेश देखील आलेले आहेत किंग्स लीग मध्ये, ज्यांच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावलेला. चला मंचावर जे स्वयंसेवक असतील मैदानाचा ताबा घ्यायचा, पॅडल शूट करण्याचा प्रयत्न, सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत. एका धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आहिल देखील असतील आमचे जवळचे मित्र, मारळगावावरून बिलॉंग करतात. आज सुट्टी असल्या कारणाने सामन्यांचा पर्वणी आणि आनंद घेण्यासाठी देखील मैदानावर जोडलेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटस पद्धतीचा चेंडू होता, यावेळेस देखील चेंडू चालला सीमा रेषेचा वेध घेतोय, चौकार. चांगली गोलंदाजी म्हणता नाही येणार, परंतु कमबॅक करण्याची क्षमता आहे. यावेळेस मात्र झेल उडालेला आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचतायत. हो, मिस्टेक मिस्टेक, थोडासा लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. जर झेल टिपतायत तर थोडासा दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला असतं, तो म्हणजे दहागाव संघ. बघा पहिल्या षटकानंतर आम्ही पॅनल्टीच्या धावा जोडणार आहोत. दहागाव संघाचे 12th मॅन खूप चाणाक्ष आणि चतुर आहेत. प्रत्येक बारकाईने छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवतात. याचे श्री करांडे, आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेमध्ये. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस मात्र कट केला जातोय, चेंडू चाललाय तो म्हणजेच गली रिजन मधून सीमारेषेच्या जवळ. 4 धावांसाठी मला वाटतं पण ते चौकार असणार आहे का? ओके, चौकार. समालोचन आपल्या मधुर वाणीतून जे ऑनलाईन व्ह्युअर्स प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांची अशी मागणी आहे की विश्वास केणे सर कुठे असतील, आमच्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचवायचा आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रोशनचा, खोला टाकला होता, यावेळेस सुरेख क्षेत्ररक्षण, कोणतीच चूक होणार नाहीये. एका मध्ये चेंडू गॅदर केलाय, निर्धाव चेंडू येतोय आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आपण पाहतोय 14 धावा आपण जोडल्या जातात धावफलकावरती आणि पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करून 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि धावांची गरज असेल ते म्हणजे आता 18 चेंडू आणि 12ची गरज.
हो, स्क्वेअर कटचा देखना नजाकत बरा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. हारिसच्या बॅटमधून आलेला हा चौकार. आपल्या देखील मंचावरती आगमन असणार आहे. उदयबान साहेब, पुढील चेंडू हाफ ट्रॅकर होता. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार. बघा, मी म्हटलं होतं हरेश एक व्यावसायिक खेळाडू आहे. व्यावसायिक खेळाडूच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत भरपूर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप उमटवलेली आहे आणि दहागावचं नाव देखील संपूर्ण देशभर त्याने पसरवलेलं आहे. पण आता मात्र थोडंसं जबाबदारीचं ओझं त्यांच्या खांद्यावर पडलेलं आहे. जॉबला जातात, हवा तेवढा वेळ क्रिकेटसाठी देऊ शकत नाही. यावेळेस चेंडू हॅमट केलेला आहे आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. हारिस सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे मंदार. आणि पंच या 2 धावांच्या मदतीने सामना होते समाप्त. चला, धागाव संघ यायचंय आपण त्वरित कर्णधार आणि मॅन ऑफ द मॅच. चला याचे हरेश मिरगुडे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी आणि नाणेफेक देखील करायचे.